नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण वाटाण्याची भाजी करणार आहोत मसाल्यामध्ये। दिसते का? हां, त्याच्यात शेवग्याच्या शेंगा, 2 बटाटे, मोठे मोठेच खापं करायचे, म्हणजे मी कुकरला लावायचं आहे ना, ते मोठे मोठे खापं करते। छोटे त्याचे एक खाप करते, असे दोन करते आणि असे 2 करते, म्हणजे 4 खापे करते त्याचे मोठे मोठे। त्याच्यामध्ये 2 शेंगा। आता मी गॅस लावते। त्याला फोडणीला फक्त लसणाची फोडणी घालायची आहे। लसूण आणि कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये खूप चांगलं लागतो, ते मी तुम्हाला दाखवते। हे मी सगळं तयार करून ठेवलंय। आज उशीर झालाय मला भाजी वगैरे करायला, तर याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा पुऱ्या काढायच्या आहेत। वाटाण्याच्या भाजीसोबत पुऱ्या खायच्या आहेत, तर पीठ भिजवलेलं आहे। पुरी करूया आणि वाटाण्याची मसाल्याची भाजी करूया। हे असंच राहते, तर नंतर दाखवते तुम्हाला। पीठ झालं तयार, पुरी लाटून घेते, म्हणजे थोडेसेच लागतील, जास्त नाही खात मुलं, तर मुलांना आवडत नाही, पण मी अगदी थोडंसं करते। आज 26 जानेवारी पण आहे आणि काहीतरी चांगला पदार्थ हवा आहे ना। आम्ही आता येतेवेळी फालुदा घेऊन आले, मोबाईल घ्यायला गेलो होतो तेव्हा, मग ते गोड खाऊ आणि पुरी आणि वाटाण्याची भाजी खाऊ, छान लागते। आज स्पेशल काहीतरी थोडंसं, आपलं स्वातंत्र्य दिन आहे ना। 2 पळी तेल टाकले मी ह्याच्यामध्ये, 2 पळी तेल टाकलंय आणि टाकायचं आपल्याला फक्त लसूण। त्याच्यामध्ये लसूण चॉपर करून घेतला होता, कारण तो बारीक आहे, तो सोलतच नाही। पुढच्या वेळेला आहे ना, मी तुम्हाला कसं चॉपर करून त्याची घाण कशी काढायची ते मी दाखवेन। आता उशीर झाला आहे ना, त्याच्यासाठी म्हटलं आता लवकरच करूया, वेळ न वाया घालवता। हे बघा, लसूण थोडी लाल झाली की आपण हा वाटण टाकूया कांदा खोबऱ्याचा, आणि मग तेल गरम करून ही कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकूया। हे तेल गरम झालं आहे, थोडीशी लाल होत्या झाली आहे। एवढंच टाकते मी मसाला। कधी पण आहे ना, फ्रीजचा जर मसाला असेल तर हा असा तेलामध्ये आधी भाजून घ्यायचा, असं टाकायचं नाही, वरून जेवणामध्ये नाही टाकायचं ते। त्याच्यामध्ये मी हे टाकते, हळद टाकते आणि लाल मसाला टाकते, पाव चमचा हळद टाकते, एक चमचा पण लाल मसाला। त्याच्यामध्ये हिंगाच्या फोडी आहेत ना, मसाला येत नाही। हां, एवढं टाकले आपण, म्हणजे तो 1 चमचा झाला। 3 वेळेला थोडं टाकलं, त्याला आता चांगलं पाणी सुटेपर्यंत आपण हे वाटाणे आणि शेंगा वगैरे नाही टाकणार आहोत। ओले वाटाणे, फ्रीजरचे वाटाणे, फ्रीजरला ठेवले होते, ओला मटार। चांगलं तेल सुटलं आहे मसाल्याला, तर आपण ही भाजी एवढी अशी सगळी सोडूया त्याच्यामध्ये, आणि कमी पाण्यामध्ये तिला शिट्या घ्यायच्या आहेत। तर अशी आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत ही भाजी सगळी। बघा, मसाल्यामध्ये भाजून घेतले आणि थोड्याच पाण्यामध्ये शिजवायची आहे। त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। दोन चिरा करून घेते, छोटा छोटा बारीक करून घेते टोमॅटो। थोडासा मसाला त्रास आहे, गॅस कमी करते, तरच तो आणि सगळं उलटा येतो ना तोंडावर, मग खोकला येतो। दरवाजा बंद कर। हां, हे टाकलं,
आता मी पाणी किती घालते ते दाखवते. कुकरमध्ये आहे ना, मग नंतर पाणी पाणी होतं ना, ते चमचा धुवून घेते. अगदी अर्धा ग्लासच्या पाऊण ग्लास असेल तो, एवढंच पाणी घालते मी. बघा हे एवढंच पाणी घातले आणि त्याच्यामध्ये आता मी मीठ आणि वरनं कोथिंबीर टाकेन आणि झाकण लावेन कुकरचा. कोथिंबीर टाकली म्हणजे एकदाच करायचं ना, मग डायरेक्ट नंतरच हे करणार. शिटी होईल तेव्हाच उघडेन. कुकर मध्ये मध्ये नाही उघडणार मी. एक चमचा फूल त्याच्यात ते लवंग टाकलंय ना लाल ह्याच्यामध्ये मिठामध्ये, त्याच्यामध्ये तो सारखा सारखा येत होता. पण तेवढा एक चमचा बसेल, एक पाऊण चमचा वरती टाकलाय थोडासा. आता मी याला झाकण लावते. मीठ टाकलंय, कोथिंबीर टाकली, सगळं रेडी करून ठेवलंय, सगळं टाकलं त्याच्यामध्ये मी. आणि आपण शिटी घेऊया त्याची. मीडियम गॅसवरतीच घेऊया, नाहीतर फास्ट गॅसवरती कसं शिजत नाही पटकन. थोडा स्लोच गॅस ठेवू आणि ही कढई इकडे ठेवू. त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे पुरी करायला आणि हिला गरम करूया. आणि स्लो गॅस वरती ठेवला, मीडियम गॅसवरती. अगदी स्लो नाही, अगदी फास्ट नाही, मीडियम गॅसवर आहे. हे इथे राहते. आता मी पुऱ्या लाटते. तेल गरम करायला ठेवलंय. आता मी तेल गरम होईपर्यंत पुऱ्या लाटून घेते. छोट्या छोट्या नाही लाटत, त्याला मी हे मारते. छान पीठ भिजलेलं आहे आणि पुऱ्या पण चांगल्या होतील. तसं तेल गरम होईपर्यंत आपण अर्ध्या पुऱ्या करून घेऊ. असं सोप्या साध्या पद्धतीमध्ये छान पुऱ्या करतात. अजून वेगळ्या पद्धतीच्या पण असतात. त्याच्यामध्ये कोणी रवा टाकतो, त्याच्यामध्ये तेल गरम करून टाकतात. साध्या पिठाच्या पण होतात. जसं आपली इच्छा, आपल्या मनावरती झटपट कसं करायचं ते आपल्या मनावरती. त्याला आज आपल्याला पुरी खायची आहे, करायची, झटपट करायची. आता काही करतात छोले भटोरे, त्या मैद्याचे भटोरे बनवतात, ते पण आम्ही करतो. पण कधी वेळ आली ना तर खरंच नक्की दाखवेन तुम्हाला. काल आमचा दिवस केळवणमध्ये गेला, आजचा दिवस कामामध्ये गेला. परत आता आम्ही संध्याकाळच्या वेळेला फोन घ्यायला गेलो तर ते यायला उशीर झाला घरी. तोही व्हिडिओ दिसेल तुम्हाला. थोडंसं व्हिडिओ केला आहे मी, ते मी ह्याच्यासोबत देते, पाठवते. व्हिडिओ पण मी टाकणारच आहे त्याच्यात, ते तुम्हाला दिसेलच. आणि परत तिथं आम्ही फालुदा घेतला, तेही देईन त्याच्यामध्ये. मोबाईल घेतल्याच्यानंतर आम्ही फालुदा घेतला आणि घरी आलो. आता वाटाण्याची भाजी झटपट होईल. बाकीची भाजी सोला, तिला बारीक करा, म्हणून म्हटलं आपण मसाल्याची वाटाण्याची भाजी करूया आणि त्याच्यासोबत पुरी करूया. असं काही विचार नव्हता पुरीचा. अचानक वाटाण्याची भाजी म्हटलं मसाल्याची करणार आहोत, कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून. तर 4 पुऱ्या काढूया त्याच्यामध्ये. तेवढं काहीतरी थोडंसं वेगळं जेवण. हे असं कसंही केलं तरी चालतं, म्हणजे असं त्याला डिझाईन गोल आकारच हवा असं काही नाही. आता बघा हे दिव्यासारखं आलं आहे, किती छान वाटतंय. पण ते छोटे छोटे असतात ना, एकदम स्टार, हार्टचे वगैरे, ते तसं आमच्याकडे काही साचं नाही आहे. पण जेवढा आम्ही ह्याच्याने झाकणाने छापा करतो तेवढा आहे. हे बघा, ह्याला शिटी पकडत नाही ना पटकन, हा प्रॉब्लेम. त्याला घेऊन जायचं होतं आणि विसरून गेले मी. किती दिवस झाले. तो रबल चेंज करायचा आहे, पण मी आठवणच होत नाही मला जाते वेळी घेऊन जायला. आठवण होत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम. बघूया आपल्याला तेल गरम झालं का, थोडंसं पीठ टाकून बघूया. ते लाल झालं की झालं आपलं. ह्याला जरा ठोका मारते. आणि फ्रीजमध्ये ठेवायला पण विसरलं. फ्रीजमध्ये पण ठेवलं ना की कडक होतं रब्बल, पण ते विसरून गेले मी. काही त्याचं कामच नाही आलं ना, त्याच्यामुळं आठवण नाही.
थोडं थोडं कधी कधी विसरायला होतं. शाला मराठी माझी शाला मराठी व, हे मला गाणं खूप आवडतं, छान आवडतं. हे थोडं आपण गॅसला देऊया, चुलीला देतात ना नैवेद्य तसा. आता पहिला दिवा टाकूया आपण त्याच्यात. शाला मराठी माझी शाला मराठी व, हे बघा खरंच दिव्याचा आकार झाला, किती छान वाटतं बघा. आणि चांगले होत आहे, साध्या पिठाचे आहेत, त्याच्यामध्ये काय आम्ही मोहन वगैरे काही टाकलेलं नाही. शिटी 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 उडते, कशाला पाणी उडवतं. स्लोच करून ठेवते पुऱ्या काढेपर्यंत, नाही तर एवढ्या तेलात उडालं तर सगळं थडथड थडथड होईल. त्याला स्लोच ठेवते, स्लो गॅसवरती होईल ते. बघा एवढ्यात आपण तळून घेणार आहोत. आणि हे तर एवढे झालेत, पहिल्या मी तळून घेतले. इकडे ठेवते कारण तिथे तो गॅसचा पाईप आहे ना, भीती वाटते मला. तर असं झटपट, काही न विचार करता पटकन पुरी तयार. साध्या पिठाची पण होतात ना, काही नाही प्रॉब्लेम होत. बघा किती मस्त फुगत आहेत. अशी पुरी फुगली पाहिजे, वडा पण असा फुगला पाहिजे डमडमीत. काही कडक नाही, काही नाही, नरम सुलसुलीत आहेत, काही त्याच्यात नाही टाकले तरी झटपट पुरी तयार. थोडा जेवायला उशीर व्हायला हरकत नाही ना, 9:30 पर्यंत बसतोच आम्ही जेवायला. तर आज गरम गरम जास्तचं जेवण. असं पण दिवसभर मुलं घरीच होती. जेवलोय आम्ही 2:45ला. संध्याकाळी वेळा नाश्ता नाही आहे, उसाचा रस पियाला होता तिथे, मोबाईल घ्यायला गेलो तिथे. एक ग्लास 10 रुपयाचा. बरं वाटलं जरा उसाचा रस पियाल्यावर. एकदम कशी आपल्या शरीरात जशी गरमी असते ना, आणि गरम गरम तोंडातून असं वाटतं की काहीतरी गरम होतं आहे गरम होतं आहे. आणि असंच उसाचा रस पियाला ना थोडा थंड, खूप बरं वाटलं. मला तर खूप बरं वाटलं, छान. आपण पाणी तर पितो आणि थोडं असं काय वेगळं खाल्लं ना त्याच्यामध्ये की चांगलं वाटतं. मला तर खूप शांतता वाटली. मी उसाचा रस पियाले खूप चांगलं वाटलं. ह्याच्यावर मी तेलावरती झाकण ठेवेन आणि मग कुकरच्या शिट्ट्या घेईन. नाही तर तो तेलात उडाला ना गरम गरम तर तेल पण थडथडतो, अंगावर उडेल. म्हणून तुम्ही पण कधी करते वेळी काळजी घ्या. गॅसवरती आपण सगळं करत असतो, मेन म्हणजे गॅसचं पाईपावरती लक्ष ठेवायचं की आपण व्हिडिओ करतोय पण त्याच्याकडे लक्ष देताना चुकीचं काय व्हायला नको. म्हणून हे सगळं माझं लक्ष असतं त्याच्यावरती. ह्या गोष्टीची भीती असते. आणि आमचा पाईप कसाचा उलटा आहे ना, त्याच्यासाठी. गॅस बंद करते. आपल्या पुऱ्या झाल्या तर भाजी बघूया. याला असंच ठेवते, गरम गरम आहे. या वाटाणा पुरी खायला. वाटाण्याची भाजी आणि पुऱ्या छान आहे. हे का बघा, जर पाणी कमी घालून जर आपण शिटी घेतली ना की अशी भाजी मस्त होते. थोड्याच पाण्यामध्ये छान शिजले. शेंगाचा पण काही रेंदा नाही झाला आहे, शेंगा पण चांगले शिजलेत. आता शेंगा तर काही दिसतच नाहीत. असं जर आपण कुकरला लावल्यावर अशी भाजी झाली आहे. ताट वाढते. तेल गरम आहे तर आपण हे तांदळाचे पापड पण तळून घेऊया. मस्त झाला की नाही सण साजरा. स्वातंत्र्य दिनाचा दिवस किती मस्त. दिवसभर नाही खाता आलं पण संध्याकाळच्या जेवणाला मस्त बेत. वाटाणा शेवग्याची शेंग टाकून भाजी केलेली आणि हे पापड खूपच छान. या जेवायला. दीदी ये पुढे. तुम्ही उभं बाईला नाही मी व्हिडिओ करते. वरती बघ रे. खालचा सिलवाला कट करा.
इकडे इकडे ते काढ प्लास्टिक काढून काढून टाका टाका. काढून टाका हा आता आता कुठून गेला आता नाही हाताने खेचला तरी निघून जाईल. हां काढ सगळे काढून टाक सगळे. प्लास्टिक काढून टाक. ते ना खालती सील आहे त्याला कट करा सांभाळून. हा असा असं ते हा उडून करा बरं. हा, बरं. हा, सांभाळा. Unbox. तुमच्यासाठी घेतलं तुमच्यासाठी घेतलं. ह्याच्यासाठी घेतलंय. जुना वापर चांगलं तुला नवीन बहिणीला जुना हाय हाय तुम्ही पण आहे करा आमच्या युट्यूब वरती दिसेल हा तुम्हाला. मागच्या मागच्या दाखव दीदी. बॅकलुक दाखवा. असा या हातात जरा. पाठवून पाठवून मलाही दाखव. याचा बॉक्स पकड आहे काय हातात हा box आहे. असा हा तुम्ही बघा इकडे. माझ्याकडे बघ मला दाखव. उलटा हां स्माइल. गेट 1 गेट 1 फ्री नवीन ओपन झालंय. एक और एक फ्री भेटलं. एकदा खाणार सारखं येणार एकदा खाणार सारखं येणार. दोन बस का एक दोन बस का एकच माग हा एकच माग हा एकच ना घाई करा मजा. लवकर करा घाई नाही काय तर गर्दी आहे. संपूर्ण जाईल. फिरते ना एक और लवकर एक लवकर free करा घाई नाही तर ऑफर संपूर्ण जाईल.